दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंधाही घोषणा केली असून पश्चिम विदर्भात विदर्भ आंदोलन तळागाळापर्यंत पोहोचविण्याकरिता दिनांक 1 जून 2023 रोजी विदर्भ आक्रोश मेळावा गजाननाला साकडे हे आंदोलन शेगाव येथे केले। या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून काही हुतात्म्याला अभिवादन करून आष्टी ते कौंडण्यपूर अशी 3 दिवसाची पदयात्रा करून कौंडण्यपूर येथे मोठा महिला मेळावा केला व रुक्मिणीला साकडे घालण्याचा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2023 ला अमरावती येथे पार पाडला। विदर्भ आंदोलनाची धग वाढवून 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळविण्याकरिता करू मरू किंवा जेलमध्ये सोडू व केंद्र सरकारला आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरिता भाग पाडू असा निर्धार व्यक्त केला आहे। तसेच आंदोलनाची तीव्रता वाढवून लोकसहभाग वाढविण्यासाठी 2 विभागीय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय दिनांक ऑक्टोबर 21, 2023 मेहकर येथे झालेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष, जिल्हा समन्वयक, नगर अध्यक्ष समन्वयक या सर्वांच्या उपस्थितीत दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता मेहकर येथे पश्चिम विदर्भाचा संयुक्त मेळावा झाला व दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्व विदर्भाचा संयुक्त मेळावा भंडारा येथे घेण्याचा निर्णय जाहीर केला व आंदोलनाची धग तीव्रतेने वाढविण्याकरिता शुरू हुई है जंग हमारी करेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी घाऊ गोळी घाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊन लढेंगे जितेंगे असा निर्धार विदर्भाची शपथ घेऊन व्यक्त केला। रवी गुरनुले, पांढरकवडा तालुका प्रतिनिधी, न्यूज 24 आपकी आवाज। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळव औंधा ही घोषणा केली आहे आणि 19 डिसेंबर 2022 पासून असेंब्लीला घेराव केल्यानंतर शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ अशी स्पष्ट भूमिका एल्गार करून जाहीर केली आणि त्या दृष्टीने 23 डिसेंबर पर्यंत जायसाठी म्हणून आम्ही 1 जूनला गजाननाला साखळे घालून विदर्भ आक्रोश मेळावा शेगावला केला। त्यानंतर 9 ऑगस्टला जे 2 औष्णिक वीज प्रकल्प प्रदूषण वाढवणारे 660 मेगावॅटचे कोराडी लावणार त्याचा विरोध आणि वाढलेले वीज दर याचा विरोध आणि विदर्भाची मागणी धरून उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर महाराष्ट्रवादी चले जाव अशी घोषणा केली। त्यानंतर आम्ही 2 ऑक्टोबरला महिला मेळावा घेतला आणि रुक्मिणीला साखळ घातलं 2 ऑक्टोबरला कौंडण्यपूरला आणि 29 ऑक्टोबरला आम्ही मेहकरला पश्चिम विदर्भाचा मेळावा घेतला आणि आता 22 नोव्हेंबरला आम्ही पूर्व विदर्भाचा मेळावा भंडाऱ्याला घेतो आणि या तऱ्हेने सगळी जनजागृती करून लोक जनमत पहिल्यांदा युवक महिला सगळे जागवून पूर्व पश्चिम एक करून आजची मीटिंग ही त्यासाठी घेतली होती की सगळी जनजागृती करायची आणि मग ऐलान करू मरू किंवा जेलमध्ये सोडू, पण 31 डिसेंबर 2023 पूर्वी स्वतंत्र विदर्भाची चाललेली 118 वर्षाची लढाई या आम्ही कायमस्वरूपी निकाली काढू असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतलाय आणि त्याची सगळी प्रचाराची भूमिका सुरू आहे आणि मला खात्री आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य आर्टिकल 3 प्रमाणे घटनेच्या केंद्र सरकारला करावंच लागेल, त्यासाठी आम्ही भाग विदर्भ राज्य आंदोलन समिती ही आज या ठिकाणी आम्ही जी बैठक घेतली आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या दिशेने आमचा जो प्रवास चालू आहे विदर्भाची स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ह्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आम्ही अहोरात्र मेहनत करतो आहोत, जनजागृती करतो आहोत। शेगावला, मेहकरला आणि कौंडण्यपूरला, नागपूरला, भंडाऱ्याला अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही वेगळ्या विदर्भाची या लढाईची पार्श्वभूमी सांगतो आहोत आणि वेगळा विदर्भ आम्हाला का पाहिजे आहे, आमच्या विदर्भामध्ये इतक्या खनिज संपत्ती सगळं
भरभरून आम्हाला मिळालेला असताना त्याचा फायदा आमच्या विदर्भाला होत नाही. आणि 70% कोळसा आमच्या विदर्भात होतो, त्याचा फायदा आमच्या विदर्भाला मिळत नाही. दम्याचे आजार आम्ही ओढवून घेतो, विजेचा भरणा आम्ही सगळ्यात जास्त करतो, फायदा पश्चिम महाराष्ट्राला होतो, त्यांना फायदा होतो आहे याला आमचं काही दुमत नाही आहे. पण आमच्या विदर्भाच्या लोकांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. विजेचं बिल आम्ही सगळ्यात जास्त भरतो आणि ह्या सगळ्यांच्या याच्यावर इतक्या वर्षाची ही लढाई आहे, पण विदर्भ आमचा वेगळा होत नाही आहे. त्यासाठी तीव्रतेने आम्ही आंदोलन आता करणार आहोत. भंडाऱ्याला 22 तारखेला आमचं परत एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. महिला मेळाव्याचं आयोजन आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे विदर्भातली जनतेने सहभागी व्हावं या दृष्टीने आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. आणि जोपर्यंत आमचा वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत आमची ही लढाई थांबणार नाही. करू किंवा मरूची ही लढाई आहे, त्यानुसार आम्ही करू किंवा लढू, अन्यथा जेलमध्ये सोडू अशी ही आमची भूमिका असणार आहे. आणि या भूमिकेत कुठलाही बदल होणार नाही. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबर 2023च्या पुढे आम्ही जाणार नाही. त्याच्या आत आम्हाला 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ झालाच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि हा लढा चालू राहील जोपर्यंत वेगळा विदर्भ आम्हाला मिळत नाही. इथे झूम आहे, इथे झूम आहे, झूम आहे. बोलो सुरुवात करू. 118 वर्षाची विदर्भाची लढाई 1938 साली मध्य प्रांत व महाराष्ट्र विधानसभेने एकमताने विदर्भ राज्याचा ठराव पारित केला होता. तसेच भारत पारतंत्र्यात असताना काँग्रेसने सुद्धा 1891 ला नागपूर, 1899 ला लखनौ, 1901 ला कलकत्ता आणि 1905 ला बनारसला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकमताने विदर्भ राज्याचा ठराव पारित केला होता. केंद्रातील काँग्रेस सरकारने विदर्भासाठी 1948 ला दार कमिशन, त्यानंतर जेव्हीपी कमिटी, 1953 ला राज्य पुनर्रचना आयोग हजर कमिशन, 1987 ला संगमा समिती असे समिती आणि आयोग नेमलेले होते. त्या समिती आणि आयोगाने विदर्भ सक्षम असून वेगळ्या विदर्भासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केलेली होती. एकीकडून शासनाच्या वतीने आयोगाने समित्या नेमण्यात आल्या, कोट्यावधीचं खर्च करण्यात आलं आणि याचा भूर्दंड जनतेवर बसला आणि काँग्रेसने त्या विदर्भा वेगळ्या होण्यापासून अन्याय केला हे सिद्ध होते. त्यानंतर 1997 मध्ये भाजपाने भुवनेश्वरला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकमताने विदर्भ, उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड अशा 4 राज्यांचा ठराव पारित केला होता. त्यामध्ये केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजपाचं युती सरकारचं होतं, परंतु शिवसेनेने अडथळा निर्माण केल्यामुळे पाठिंबा काढण्याची धमकी दिली. त्यामुळे विदर्भ हे राहून गेलं आणि 3 राज्य उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड हे नवीन राज्य निर्माण केले. याच्यामध्ये दोषी कोण आहे, काय आहे आपल्याला सगळ्यांना समजते, मला काही सांगायची गरज नाही. परंतु शेवटी पुन्हा एक सांगतो, 2014 मध्ये भाजपानेच तेलंगणामधून, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य वेगळं केलं. म्हणजे याच्यामध्ये भाजपची भूमिका अहम आहे असं मला वाटते. इतकं बोलताना खरंच विदर्भ राज्य निर्माण झालं पाहिजे. विदर्भ राज्य निर्माण झाल्यानंतर विदर्भातील नागरिकांचे कौटुंबिक शेती संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, रोजगारासंदर्भातले प्रश्न आहेत, या प्रश्नांना एका वेगळ्या मार्गाने विकसित मार्गावर आणता येईल. आज जो काही विदर्भ हा विकसनशील प्रदेशामध्ये सुद्धा गणला जात नाहीये, तर किमान विकसनशील प्रदेशापासून विकसित विदर्भाचं एक संरचनात्मक मॉडेल आपल्याला या देशाला वेगळा विदर्भ झाल्यानंतर देता येईल. आज जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली त्यावेळी छत्तीसगड राज्याकडे तसं पाहिलं तर कुठल्याही प्रकारची साधन संपत्ती एवढ्या मुबलक प्रमाणात नव्हती. तेवढी मुबलक प्रमाणातली साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपदा विदर्भाकडे आहे. म्हणजे विदर्भ हा वेगळ्या राज्य निर्मितीचा निकष 100% पूर्ण करतो, नैसर्गिक साधनांच्या बाबतीत पूर्ण करतो, स्थानिक संसाधनांच्या बाबतीत पूर्ण करतो. त्याचबरोबर म्हणजे नागपूरला जी काही विधानसभा आहे ती नागपूरला विधानसभा यासाठी निर्माण झालेली आहे की विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय म्हटल्यापेक्षा विदर्भ राज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न जो आहे तो अस्तित्व म्हणजेच नागपूरची विधानसभा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जमेच्या बाजू असताना, कारण इतर राज्य निर्माण करावयाचे असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला नव्याने सगळ्या गोष्टींची संरचना करावी लागते. प्रामुख्याने म्हणजे विधान भवनाची निर्मिती करावी लागते. आपल्या विदर्भामध्ये विदर्भ राज्य निर्माण करावयाचे झाल्यास आपल्याकडे गेल्या कित्येक दशकापासून
वेगळं विदर्भासाठीची आपली विधानसभा तयार आहे. ज्या प्रदेशात विधानसभा तयार असते, ज्या प्रदेशामध्ये त्या राज्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रत्येक वर्षी एक वेळेला अधिवेशन घेतलं जातं, म्हणजेच विदर्भाच्या निकषामध्ये विदर्भ हा परिपूर्णपणे राज्य निर्मितीच्या निकषामध्ये बसतो. केंद्र सरकारने प्रामुख्याने विदर्भ राज्य निर्मितीकरिता पाऊल उचलायला हवं. गेल्या कित्येक वर्षापासून ते आपल्याला आश्वासनं देत आहेत. ह्या आश्वासनांची जर आपण अशीच आश्वासने पुढील काळात देत असू तर विदर्भातील नागरिक आपल्याला मतदानाच्या पेटीतून धडा शिकवतील आणि विदर्भाचं विकास वेगळं विदर्भ झाल्यानंतर, वेगळं राज्य निर्माण झाल्यानंतर होईल की नाही या संदर्भाचं विदर्भ राज्य समितीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे सत्याग्रह फोरमच्या माध्यमातून आणि भारत निर्माण आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही अमरावती या ठिकाणी व्हिजन विदर्भ नावाचा एक प्रोग्राम, एक कृतीशील कार्यक्रम प्रत्यक्ष कृती विकास बदल प्रकल्प आराखड्याच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेत आहोत. त्यामध्ये विदर्भातील 62 विधानसभाचं मायक्रो प्लॅनिंग, प्रत्येक विधानसभामध्ये कशा पद्धतीने विकास करता येईल, रोजगाराचे प्रश्न कसे सोडवता येतील, आर्थिक दारिद्र्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, या सगळ्या विषयांवर इत्थंभूत संपूर्ण माहिती त्या उपक्रमामध्ये देण्यात येईल. अशा पद्धतीने वेगळं विदर्भ राज्य निर्माण झालं पाहिजे आणि वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढे यावं आणि केंद्र सरकारने प्रामुख्याने पुढाकार घेऊन तत्काळ ठराव पारित करावा लोकसभेमध्ये आणि येत्या लोकसभेच्या पूर्वी, लोकसभा निवडणुका लागण्याच्या पूर्वी विदर्भ राज्य निर्माण करावं अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला करत आहोत.